Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता आणखीन एक पुणे कनेक्शन सापडलंय। हरीश कुमार बालकराम निषाद या 26 वर्षाच्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे। मंगळवारी हरीश कुमार याला मुंबईत आणून 21 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात चौथ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, म्हणजेच हरीश कुमार यांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणातले जे 3 लोक होते त्यांना ऑलरेडी अटक करण्यात आली आहे, मात्र आता चौथ्या व्यक्तीला देखील अटक झाली आहे। ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीचा म्हणजेच हरीश कुमारचं नेमकं पुणे कनेक्शन काय आहे? बिश्नोई गँगशी त्याचं काय कनेक्शन आहे? हे सगळं या व्हिडिओतनं जाणून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। मुंबई क्राइम ब्रांच अजूनही या पूर्ण घटनेच्या मागचा मास्टरमाइंड समजला जाणारा शुभम लोणकरच्या शोधात आहे। या प्रकरणात आतापर्यंत 2 शूटर असलेले गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना अटक करण्यात आली आहे। त्याचबरोबर शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर याला देखील पुण्यातून अटक करण्यात आली आहे। आता जी चौथी व्यक्ती सापडली आहे, हरीश कुमार निषाद, याने बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या प्लॅन करण्यामध्ये मदत केली आहे असं म्हटलं जात आहे। हरीश हा लोणकर भाऊंचा आणि शूटर जे होते त्यांच्या मीटिंगमध्ये देखील तो उपस्थित होता असं सांगितलं जात आहे। हरीश कुमार निषादचा या सगळ्यात नेमका काय रोल होता तेही आपण जाणून घेऊयात। ही सगळी कॉन्स्पिरसी पुण्यात घडत होती। निषादनं या सगळ्या मागच्या लॉजिस्टिकल जी मदत होती ती केलेली होती, जी रसद आहे ती पुरवलेली होती असं सांगितलं जात आहे। हे तिघं मुंबईत येऊन राहण्याच्या आधी म्हणजे 3 आरोपी ज्यांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्ये त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या, त्या 3 आरोपी जेव्हा ते मुंबईला येणार होते, मुंबईला येऊन राहणार होते, त्याच्या आधी हरीश हा 1 महिनाभर मुंबईमध्ये होता। इथे येऊन त्यांनी सगळी रेकी केली। या तिघांसाठीचं कुर्ल्यातलं जे घर होतं जिथे हे तिघं रेकी करताना राहत होते ते घर त्यांना शोधून दिलं। त्याचबरोबर त्यांना जी कागदपत्र लागणार होती घराच्या अग्रीमेंटसाठी ती देखील यांनी मॅनेज करून दिलेली होती किंवा ती कागदपत्र मिळवण्यासाठी देखील यांनी मदत केलेली होती। त्याचबरोबर लोणकरकडून 2 लाख रुपये घेऊन या तिघांना पुरवण्याचं काम देखील यानंच केलं होतं। दोघं लोणकर भाऊ आणि हे 3ही आरोपी हे एकमेकांची इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर संवाद साधायचे। हरीश याचं पुणे कनेक्शन नेमकं काय आहे तेही आपण या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत, कारण याच्या आधी आपण बघितलं की लोणकरलाही पुण्यातनंच अटक करण्यात आली होती। त्याचबरोबर जो आरोपी अजूनही फरार आहे म्हणजे शिवा किंवा शिवकुमार ज्याला म्हटलं जातं, तोही पुण्यातच काम करत होता। त्याच्यामुळे आता हे महत्त्वाचं आणखीन एक कनेक्शन पुण्यातनं आपल्याला सापडलेलं आहे किंवा त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळालेली आहे। धर्मराज कश्यप, शिवकुमार गौतम आणि हरीश हे एकाच गावचे। निषाद हा 7 वर्षांपूर्वी पुण्यात भंगारचं काम करायला आलेला होता, जसं शिवा भंगारचं काम करायला आला होता अगदी तसंच। काही वर्षांनी त्याने स्वतःचं एक वेगळं दुकान उघडलं। प्रवीण लोणकर याची जी पुण्यात डेअरी होती त्या डेअरीच्या शेजारी हे दुकान होतं। या दोघांची ओळख वाढली आणि मग 2 वर्षांपूर्वी शिवकुमार गौतमची यांच्याशी भेट झाली आणि कश्यप हा अगदी 5 महिन्यांपूर्वीच पुण्यात आला होता आणि त्यांनी यांना जॉईन केलं आणि मग हे तिघं एकत्र राहायला लागले। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर निषाद हा यूपीला त्याच्या मूळ गावी परत निघून गेला। मात्र हे सगळं होत असताना अजूनही शिवा हा फरार आहे, जो याच्यातला मुख्य शूटर होता किंवा जो या सगळ्याचं नेतृत्व करत होता तो याच्यातनं अजूनही फरार आहे। मात्र हरीश कुमार हा या सगळ्या घटनेतली अतिशय महत्त्वाची माहिती ही पोलिसांना देऊ शकतो। पोलिसांपर्यंत काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जे या सगळ्या मागचे होते, या प्लॅनिंगमध्ये ज्या घटना घडलेल्या होत्या त्या सगळ्याची माहिती हरीश देऊ शकतो, कारण हरीशचा संबंध थेट बिश्नोई गँगशी आहे किंवा थेट बिश्नोई गँगचे जे लीडर्स आहेत त्यांच्याशी तो कनेक्टेड होता असं म्हटलं जात आहे। त्याच्यामुळे आता या सगळ्यामध्ये हरीश काय नवीन माहिती देतो याच्याकडे लक्ष असणार आहे। ही केस कशी पुढे जाते, या केसमध्ये आता काय होतं? बाबा सिद्दीकींची तर हत्या झालेली आहे, मात्र या तिघांना आता काय शिक्षा दिली जाते? ही केस नेमकी कोर्टात कशी पॅन आउट होणार आहे, कोर्टात नेमकं काय घडणार आहे, हे सगळ्याचे अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येणारच आहोत। पण तोपर्यंत आतापर्यंत तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि याच केससह इतर सगळे जे अपडेट्स आहेत तेही तुम्हाला आमच्या YouTube चॅनलवरती बघायला मिळतील। त्याचबरोबर आमच्या वेबसाईटवरतीही तुम्हाला सगळ्या बातम्या सविस्तर वाचता येतील।